आपण सगळ्यांनी सुजलजी दिवा आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि आता कॅमेरा ऑन झालेला आहे। आपण जास्त वेळ न घेता फक्त एकमेव मनोगत आदरणीय राजेश दादांचं इथे घेणार आहोत। त्यामुळे मी दादांना विनंती करतोय हॅलो की आपण या स्पर्धेला गेली अनेक वर्षे येत आहे, आपण मनोगत व्यक्त करावं। प्रथमतः माझ्या समस्त खेळाडूंना, क्रीडा रसिकांना, हिंदू बांधवांना आणि सर्वांनाच समस्त भारतीयांना महाशिवरात्रीच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज कैलासवासी नामदेव काका दंत आणि पार्वती आई दंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या या पाली प्रीमियर लीगच्या 2026च्या निमित्ताने बक्षीस वितरणाला आम्ही सर्वच मंडळी व्यासपीठावर इथे उपस्थित आहोत। मी प्रथमतः सगळ्यांची नावं मी घेत नाही आहे, कारण भरपूर जण आहोत, आपण सगळेच जण आदरणीय आहात, सगळेच जण अतिशय चांगल्या पद्धतीने खेळावरती प्रेम करणारी मंडळी आहात। मी सिद्धेशचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की सुधागडच्या या जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावरती अतिशय दैदिप्यमान आणि देखण्या स्पर्धा तू अतिशय तुझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने भरवल्यास त्याबद्दल मी मनापासून तुझे धन्यवाद व्यक्त करतोय। इथे यशस्वी ठरलेल्या माझे सहकारी ललितजी यांच्या टीमचे तसेच आमच्या सिद्धेश्वरच्या टीमचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतोय। सहभागी झालेल्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतोय आणि तुम्ही सगळ्यांनी सुधागडचा सन्मान जपलात त्याबद्दलही तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। येणाऱ्या काळात सुद्धा सुधागडची ही वेगळी ओळख तुम्ही आम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जपावीत अशी मनापासूनची अपेक्षा धरतोय। एकच सांगीन की सुधागड हा इतिहासापासून प्राचीन काळापासून, आत्ताच मी महाशिवरात्रीच्या निमित्ताने वरच्या रामेश्वरचं दर्शन घेऊन आलो, जिथे जटायूचे पंख छाटले गेले असा जो उल्लेख आहे, रामायणातला उल्लेख आहे, असा विषय त्या ठिकाणी घडलेला आहे। अतिशय पवित्र असं ठिकाण आहे। इकडे आपल्या ठाण्याची लेणी आहे, तिथे गरम पाण्याचं कुंड आहे आणि ज्याच्यामुळे आपलं पाली गाव आणि सुधागड तालुका अख्ख्या जगामध्ये गेलेला आहे। अशा अष्टविनायक क्षेत्राच्या बल्लाळेश्वराचं पवित्र स्थान सुद्धा पालीमध्ये आहे आणि अशा सर्व अतिशय दैदिप्यमान आणि अतिशय इतिहासाने भरभरून असलेल्या सुधागडच्या नगरी आपण तालुक्यामधली सगळं मंडळी आहोत। ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या मंडळींनी अतिशय सन्मानाने सुधागडमध्ये काम केलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतोय। एकच सांगीन ह्या स्पर्धांच्या निमित्ताने सांगताना की अशा पद्धतीतल्या देखण्या स्पर्धा तू नेहमीच सिद्धेश भरवत जा आणि आमच्यासारखी सगळीच मंडळी राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही सगळीच मंडळी तुझ्या पाठीशी निश्चितपणे उभे राहू असा शब्द या निमित्ताने देतो। मगाशी मी घाई गडबडीने एक अनाउन्समेंट केलेली आहे की माझा श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने आणि मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आम्ही लवकरच मी माझ्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक ॲम्ब्युलन्स समस्त सुधागडवासियांच्या सेवेसाठी देत आहोत आणि वेगळेपण एकच जपतोय की आम्ही जी ॲम्ब्युलन्स द्यायला मागतोय त्या ॲम्ब्युलन्समध्ये पूर्णतः मोफत राहणार आहे कुठल्याही प्रकारचं। कारण आम्ही अनुभव घेतलेला आहे, बऱ्याच जणांनी आम्ही सगळेजण काम करणारी समाज क्षेत्रातली मंडळी आहोत, आम्ही अनुभव घेतलेला आहे की पेशंट आजारी असताना डिझेल कोण भरणार, फ्यूल कोण भरणार, पेट्रोल कोण भरणार, ड्रायव्हर कुठला, याची सगळी गडबड असते। माझे सर्वच सहकाऱ्यांनी आम्ही निर्णय घेतला आहे की पेशंटच्या नातेवाईकांना कुठल्याही पद्धतीतला मानसिक त्रास होणार नाही अशा पद्धतीत ती ॲम्ब्युलन्स सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत। तसेच इथे काम करणारे सुधागड तालुक्यात काम करणारे डॉक्टर स्वामी म्हणून आहेत, बल्लाळेश्वर मंदिरामध्ये सध्या डेंटल सर्व्हिसेस त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। त्यांच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत बघितलंय की पालीमध्ये MBBS डॉक्टर इथे उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट म्हणजे आपल्याला हार्ट अटॅक आल्यानंतर इमर्जन्सीच्या वेळेला आपल्याला घाई गडबडीत इथनं पेशंट रोहा म्हणा, खोपोली म्हणा, पनवेल म्हणा अशा ठिकाणी न्यायला लागतो आणि दरम्यानच्या काळामध्ये 1.5 तास 2 तासाचा कालावधी जातो आणि त्या काळात हार्ट स्ट्रोक म्हणजे जो काही स्ट्रोक आलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच जणांना एक दुर्दैवी अनुभव आलेला आहे की पेशंट हा प्रवासामध्ये आपण आपला नातेवाईक, आपला हितचिंतक, आपला जीवाचा माणूस गमावल्याचं बऱ्याच वेळा दुःख आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। त्यामुळे कार्डियक पद्धतीतलं एक ICUची व्यवस्था सुद्धा भविष्याच्या काळामध्ये सुधागडसाठी पालीमध्ये पालीतल्या समस्त डॉक्टरांच्या सहकार्याने
कारण इथे आपण फक्त टेम्पररी त्याला स्टेबल करणार आणि मग त्याला स्टेबल झाल्यानंतर त्याच्या शरीरातले जे काही इमर्जन्सी चेंजेस आहेत त्याच्यावरती उपचार झाल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी शहराकडे नेण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळी मंडळी प्रयत्न करणार आहोत. आपण सगळीच मंडळी ह्या दृष्टिकोनातनं सुधागडला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी काम करतोय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सिद्धेश आणि त्याचे सर्व सहकारी अशाच पद्धतीने चांगलं काम करतायत. येणाऱ्या काळात सुद्धा ह्याच्यापेक्षाही उत्तम पद्धतीने सामने तुम्ही सगळी मंडळी भरवा. मी असो, नाना असो, आम्ही सगळीच मंडळी असो, विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी असो, आम्ही तुमच्या पाठीशी निश्चितपणे फार ताकदीने उभे राहू असं अभिवचन या निमित्ताने देतो. इथे व्यासपीठावर उपस्थित असलेला अनुज हा अतिशय चांगल्या पद्धतीने भारताचं नाव, आपल्या सुधागडचं नाव हे जगाच्या पाठीवरती नेत आहे. त्याला सुद्धा तुम्हा आम्हा सगळ्यांकडनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजेश दादा. लगेचच आपण या जास्त वेळ आपण घेणार नाही मी तुमचा. आपण लगेचच लाईट चालू झालेली आहे. हॅलो. इथे मात्र तदनंतर आपण सन्मान्य प्राध्यापक बापू म्हणजे संदीपजी तिरमेले यांचं सहर्ष स्वागत करतो. संघ मालक आहे ते आरुषी 11 संघाचे. तदनंतर प्रिशा 11 बुरमाळी या संघाचे संघ मालक आदरणीय आमचे मित्र प्रथमेशजी लांगी यांचंही सहर्ष आपण स्वागत करणार आहोत. या आपण प्रतिमेशी लांगी यांचं सहर्ष स्वागत. आपण संघ मालक आहेत त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. सगळी लहान मुलं आहेत ज्यांनी विशेष सहकार्य केलेले आहे, ती जर आली असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे. लहान मुलं जे आहेत त्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. लहान मुलं. तदनंतर लगेचच आमचे तीनही पंच ज्यांनी आम्हाला इथे विशेष सहकार्य केलेले तीनही पंच जर दोघे जण असतील तर आपण कृपया अतिथी मंचकावर यायचं आहे. या आपण. हा, अनिकेतजी आमचे उपाध्यक्ष कमिटीचे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. त्यानंतर लगेचच आपले FS स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम आहे, दोघांना मिळून घ्या एकत्र. ओके, ते सन्मान चिन्ह द्या. त्यानंतर FS स्पोर्ट्स लाईव्हची एखादी आपला कर्मचारी यश यायचं आहे. आपण मामा तुम्ही बाजूला व्हा ना. आमचे दोन्ही पंच. हा, आणि त्यानंतर आमचे DJ मास्टर आपण पण यायचं आहे. आमचे अजय यांनी जबरदस्त DJ ऑपरेटिंग केलेले आहे, त्यांचं विशेष सहकार्य इथे लाभले, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करतोय. आणि FS लाईव्ह स्पोर्ट्सची टीम. ओके, आणि त्यानंतर लगेचच आपण मुख्य बक्षीस वितरणाच्या समारोपाच्या अगोदर, सुरुवातीच्या अगोदर बक्षीस देणार आहोत. अथर्व कडू यांनी पुढे यायचं आहे. आपल्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण यायचं. अथर्व कडू. त्यानंतर अनंता, नागेश आणि रोहित. रोहित बरोबर ना? रोहित या तिघांनी यायचं आहे. आपल्यासाठी सुद्धा रोख पारितोषिक ललितदादा ठोंबरे यांच्या माध्यमातून लागलेले. या आपण लवकर, वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो. नागेश, रोहित आणि अनंता यांना संयुक्त पद्धतीने तिघांना एकत्रित आपण बक्षीस देऊया. हा, आलाय ना नागेश? नागेश आहे त्याचं नाव. या एकदा तिघांनी वरती या. नागेश या एकदा तिघांनी, कारण आता तुमच्याकडे सगळे बक्षीस जाणार आहेत, मग आपल्याकडे वेळ कमी आहे. इथे इथे समोर 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 समोर. हा, या तिघांना एकदा संयुक्त द्या. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. आणि पैसे महत्त्वाचे नाहीत मित्रांनो, पैशापेक्षा केलेलं काम महत्त्वाचं आहे, लक्षात राहिलेलं नाव महत्त्वाचं आहे. नाव कोणाचं राहिलंय? अर्जुन रॉकर्स या संघाचं. जावेद भाईंचे शब्द मला आठवतात. 2008ला पहिली सुरुवातीला त्यांचा संघ जिंकला होता आणि आता सुद्धा 11ला सुद्धा संघ जिंकलाय. इथे मात्र आता आपण
घ्यायची सुरुवात करायची का? त्यानंतर आपण आता सर्वोत्तम फलंदाज हा पुरस्कार आम्हाला सर्वोत्तम गोलंदाज आपण आता मुख्य गिफ्ट हॅम्पर वरती घेणार आहोत. अंकल नर्सरी यांच्या माध्यमातून सुजल दिवा आणि बेस्ट गोलंदाजाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे विनू घाडीगावकर यांनी. विनू या आपण दोघांनी वरती. बेस्ट बॉलर या आपण वरती. इथं वरती मी काय म्हणतो समोर घ्या, समोर 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 ती सायकल घ्या पलीकडे. सुजलजी आपण खाली थांबा, दोघांनी मध्ये उभा राहा. नो डाऊट प्रशांत शिलकर 10 विकेट ज्याने प्राप्त केल्यात त्याला आपण बघतोय कूलर आणि जबरदस्त ट्रॉफी. बाबू 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 मध्ये मध्ये प्रशांत जबरदस्त गोलंदाजी. त्यानंतर आपण बक्षीस देणार आहोत बेस्ट फिल्डर सुजल दिवा यांच्या माध्यमातून आपण ती गिफ्ट हॅम्पर टेबल फॅन देणार आहोत आणि शुभम चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला जी सुंदर ट्रॉफी आपल्याला मिळालेली ती सुद्धा देणार आहोत. मी आता विनंती करतोय सर्वोत्तम बॅटर सर्वोत्तम फिल्डर ठरलाय निखिल खंडागळे. चला ओके ओके मी विनंती करतोय सुजल आणि वेदांत यांना की सुंदर ट्रॉफी जबरदस्त खेळाडू तो म्हणजे निखिल खंडागळे यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. वर्षभर जी मेहनत घेतली ती पीपीएल मध्ये सफल आलेली आहे. त्यानंतर एजाज पानसरे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील ट्रॉफी इथे प्रदान करणार आहोत. सर्वोत्तम बॅटर आपण देणार आहोत हा कूलर. ये नो डाऊट सर्वोत्तम बॅटर 106 रन शिवा द सुपर हिरो. शिवा या आपण. इथे मात्र शिवाला दुपारच्या सत्रामध्ये थंडी ऊन लागू नये म्हणून थंड थंड कूलर. अंकल नर्सरी क्रुशल मोमेंटला बॅटिंग ज्याने केली आणि संघाच्या विजयामध्ये मोठा वाटा त्याने उचललाय तो ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. त्याच्यानंतर सर्वोत्तम खेळाडू ठरलाय शेवटच्या सामन्यामध्ये सामनावीर तो म्हणजे येतो वरती वरती घेतो मॉन्टी फाटे. 3 आकडी 7-12. फलंदाजी जबरदस्त, गोलंदाजी जबरदस्त. 10 चेंडू आणि शेवटच्या मॅच मध्ये ज्याने संघाला खरा हिरो हाच आहे. मग 2 मॅच खेळला नाही परंतु त्यानंतर जो मॅच खेळला मॉन्टी तो मात्र जबरदस्त. मॉन्टी फाटे आज झालाय खऱ्या अर्थानं विजेता. त्यानंतर आपण देणार आहोत हा श्रेयांश हा सुद्धा आहे. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते म्हणजे ज्या संघाने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता आणि अक्षरशः हवा ज्याने टाईट केली होती. परंतु पीपीएल असा मंच आहे जिथे मध्ये हार जीत ही होत असते परंतु ज्या संघानं सगळ्यांची मनं जिंकली तो म्हणजे मंगेश कोंजे यांचा संघ MK फायटर्स. आपण यायचं आहे डीजे वाजवा आता. मंगेश या आपण दोघा तिघांनी या. ट्रॉफी उचला. या ललित दादा वगैरे सगळे या ना. सॉरी जरा चुकून एक सत्कार राहिला ज्याने
संपूर्ण 3 दिवस पूर्ण मेहनत घेतली. निलेशजी नाईक यांचं नक्कीच खूप खूप आभार. नक्कीच निलेशजी नाईक आज श्रीयोग गायकवाड असतील. आज श्रीयोग गायकवाड काही कारणांचा सुद्धा खूप खूप आभार. त्यांचा आभार मानायचे राहतात नेहमीच. आपण नक्कीच आठवण आली मला पटकन. आणि कमिटी आहे त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पाली क्रिकेट असोसिएशनचे आभार. मैदान ज्यांनी पुरवठा केला त्यांचेही आभार. आता जास्त का आम्ही थांबणार नाही, कारण मला माहिती आहे महाशिवरात्र आहे. सगळ्यांना आता सकाळी आम्हाला जायला नाही भेटलं, त्यांनी संध्याकाळी जावंच लागणार आहे. त्यामुळे जो ठरतोय द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक, इथे मात्र द्वितीय क्रमांकाचा सगळ्यांनी हात लावा. सगळ्यांनी मिलिंद दादा आपण सगळ्यांनी हात लावा ना, एकत्र सगळ्यांची मजा आहे. या आलाय ज्याने या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आहे, परंतु ठरलाय उपविजेता. हे तर जोरदार टाळ्या आणि डीजे. अभिनंदन कार्तिक 11 सिद्धेश्वर. त्यानंतर सर्वोत्तम खेळाडू ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ दिस सिरीज देण्यासाठी मिलिंदजी देशमुख यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे आणि ती ट्रॉफी आपल्या सगळ्यांच्या हस्ते द्यायची आहे, कारण सगळे आपले हिरो आहेत. इथे मात्र मॅन ऑफ दिस सिरीज ची ट्रॉफी सुद्धा आपण पाहतोय पार्थ मिलिंद देशमुख यांच्या माध्यमातून आणि सायकल सुद्धा पार्थ मिलिंद देशमुख यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज सिद्धेश कोण? नो डाऊट साहिल शंकर शेवाळे. मात्र काही बोला संदेशजी, या वर्षामध्ये ट्रॉफ्याच एक नंबर आहेत. खरी ते ना गोष्ट, ट्रॉफ्या इथे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. त्याच्यानंतर आपण सर्वोत्तम खेळाडू द्यायला आहे तो म्हणजे साहिल शंकर शेवाळे. आपल्या वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू त्याला आपल्याला बघायला मिळतात. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा. मात्र आज पुनश्च एकदा मिरवणूक निघणार ती म्हणजे वैतागवाडी गावामध्ये. इथे मात्र शंकर शेवाळे यांनाही विनंती आहे की आपण यायचं आहे. फोटो सेशन इथे होत आहे आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी केलेली आहे ती म्हणजे सिद्धेश दंत यांनी. प्रथम क्रमांकाचा रोख पारितोषिक 50,000 रुपये आणि 5 फुटी चषक. जो ठरलाय तो म्हणजे संघाचा डॉक हॉर्स, तो म्हणजे अनंता, अथर्व कडू, मॉन्टी फाटे यांचा संघ. अर्जुन 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 रॉकस लावा फटाके आणि डीजे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्या अनेक जणांचा सिंहाचा आणि खारीचा वाटा होता त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक सिद्धेश दंते यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. राजेश दादा यांचा आभार व्यक्त करतोय. नरेश दादांचा आभार व्यक्त करतोय. सुशील दादा यांचा आभार व्यक्त करतोय. ललित दादांचा आभार व्यक्त करतोय. मिलिंद दादा आपण जायचं नाही, आपला आभार व्यक्त करू शकत नाही आपण, कारण आपले आयोजक तुम्ही आहात. आणि त्यामुळे ज्या ज्या एखाद्या व्यक्तिमत्वांचा शुभ सन्मान किंवा नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांचे आम्ही कृपया क्षमस्व. तो आहे सागर मोरे, हृदयातला माणूस आहे. त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.